पुढच्या बातमीकडे वळूयात। अक्षय शिंदेने केलेल्या गोळीबारामध्ये एपीआय निलेश मोरे जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे। निलेश मोरेंच्या डाव्या मांडीला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आणि निलेश मोरेंवर ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात उपचार सुद्धा सुरू आहेत। जखमी पोलिसांची नरेश मस्केनी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली आहे। आणि अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निकेश आपल्या सोबत। निकेश, आपण पाहतोय हळूहळू एक एक खुलासे होत आहेत। गोळीबार जो झाला त्याच्यामध्ये एपीआय जे निलेश मोरे जखमी झालेले आहेत त्यांच्याशी नरेश मस्केंनी भेट घेतल्याचं कळतं। या भेटीमध्ये नेमकं काय झालं? नक्कीच श्रद्धा, पहिलं तर हे जे प्रकरण आहे ते अतिशय संशयास्पद जे आहे ते बोललं जाते, कारण ज्या प्रकारे पोलिसांनी त्यांचा अहवाल दिलेला आहे, जी माहिती दिलेली आहे, ज्या वेळेला मुंब्रा बायपास वरती अक्षय शिंदे हा पळून जाण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळेला पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांनी पहिला पोलिसांवरती 3 राऊंड फायर केले आणि त्यातनं एक गोळी जी आहे ती मोरे यांच्या पायाला लागलेली आणि त्यामध्ये ते जखमी झालेले आणि स्वतःच्या संरक्षणासाठी पोलिसांकडनं आरोपीवरती अक्षय शिंदेवरती गोळी करण्यात आला आणि त्या गोळीमध्ये जे आहेत त्या गोळीबारामध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याचं घटना जी आहे ती समोर आलेली आहे। मात्र आता जर पाहिलं तर ज्युपिटर रुग्णालयात मोरे यांच्यावरती उपचार सुरू आहेत। अनेक राजकीय नेते जे आहेत ते मोरे यांना भेटण्यासाठी येतात। काही वेळापूर्वी जर आपण पाहिलं तर ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी देखील मोरेंची भेट घेतलेली आहे। हा जो काही इन्काउंटर झालेला आहे त्यांचा समर्थन जे आहे ते नरेश मस्के यांनी केलेले आहे। विरोधकांकडनं जे काही आरोप प्रत्यारोप केले जात आहेत त्याला तुम्ही घाबरून जाऊ नका अशा प्रकारचा जो आहे तो नरेश मस्के यांनी मोरे यांना दिलेला आहे। आज दिवसभर ज्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये मोरे आणि त्यांचे एक सहकारी आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। अशाच प्रकारे राजकीय नेते जे आहेत त्यांची भेटीगाठी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर अक्षय शिंदे याचा मृतदेह जे आहे आता थोड्याच वेळात जे रुग्णालयात पोहोचणार आहे त्याच्यावरती पोस्टमॉर्टम जो आहे तो होणार आहे आणि या पोस्टमॉर्टमला 3 ते 4 तास लागणार आहे आणि त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट मध्ये नेमकं काय येतंय, कारण पोलिसांना 1 राऊंड फायर झालेला आहे त्याच्यामुळे अक्षय जखमी झाला होता आणि त्यानंतर त्याला कळवा रुग्णालयात उपचारासाठी नेलं होतं आणि कळवा रुग्णालयात मृत्यू झाल्याचं आहे ते पोलिसांकडून कळवण्यात आलेलं आहे। मात्र अक्षयला नेमक्या किती गोळ्या लागल्या आणि कशामुळे त्याचा कुठे गोळी लागल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे ह्याचा जो अहवाल जो आहे तो पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या नंतरच येणार आहे। एक स्पेशल टीम जी आहे यासाठी या संपूर्ण प्रकरणासाठी निकेश, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमीचे अपडेट तुमच्याकडून घ्यायचे आहेत। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांच्या स्पेशल टीमची नियुक्ती करण्यात येणार आहे आणि 8 पोलिसांची स्पेशल टीम या प्रकरणाची चौकशी करणार आहे। 8 जणांमध्ये एक डीसीपी आणि एका एसीपीचा सुद्धा समावेश आहे आणि 5 एक्सपर्ट्स पोलीस अधिकारी सुद्धा या टीमचा भाग असल्याची माहिती। आणि पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, 8 जणांची जी समिती नेमण्यात आलेली आहे कशी नेमकी काम करणार आहे ही समिती? निकेश, ठाण्याचे पोलीस जे आयुक्त आहेत आशुतोष डोंबरे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि चौकशीसाठी एक स्पेशल टीम जी आहे ती नेमलेली आहे। या टीम मध्ये एकूण 8 पोलीस अधिकारी जे आहेत ते असणार, त्यामध्ये एक डीसीपी आहेत, एक एसीपी आहेत आणि एक सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहेत आणि 5 पोलीस एक्सपर्ट अधिकारी जे आहेत ते असणार आहेत आणि हे सर्व पोलीस अधिकारी जे आहेत ते एक्सपर्ट आहेत। त्यांनी हे अशा इन्काउंटर असेल किंवा गोळीबाराचे प्रकरण जे आहेत ते हाताळलेले आहेत, त्यांना चांगला अनुभव आहे, त्यासाठी ही टीम जी आहे ती नेमण्यात आलेली। आता ही टीम नेमकी काय तपास करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण बरोबर आहे आणि या समितीकडूनच आणखी काही धागेदोरे हाती लागतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। निकेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर